पूर्वीच्या ज्या पतिव्रता होत्या ना, त्या छोटे छोटे पापही आपल्या हातून घडू नये एवढी काळजी घ्यायच्या, घाबरायच्या. पूर्वी पतिव्रता धर्माचं काटेकोरपणे पालन व्हायचं. आताही पतिव्रता धर्माचं पालन होतं, पण जे पूर्वी पतिव्रता धर्माचे नियम होते ते आता थोडे बदलले आहेत. थोडं आताच्या महिलांनी सुविधानुसार पतिव्रता धर्माचे नियम थोडेसे बदलले. बाकी पूर्वी जशा पतिव्रता होत्या आताही आहेत. तुम्ही सगळ्या पतिव्रता नारी आहात, पण पूर्वी एवढे कडक नियम आता कोणी पालन करत नाही. पूर्वीच्या ज्या पतिव्रता होत्या त्या पहाटे लवकर उठायच्या, सगळे उठण्याच्या अगोदर उठायच्या. उठून संपूर्ण घर झाडून स्वच्छ करणे, स्नान वगैरे करून सर्वांसाठी पाणी तापवणे, जे काही पहाटे उठून जे कर्म आहेत ते सर्व करायच्या. पण आता उलट झाले. आताच्या पतिव्रता झोपून राहतात, त्यांच्या आधी त्यांचा नवराच उठतो पहाटे. नवरा उठून हातानेच पाणी तापून आंघोळ करतो, हाताने चहा करून पितो. काही काही नवरे बायकोलाही चहा करून ठेवतात, हातानेच नाश्ताही करून खातो आणि मुलांना आंघोळ घालतात, मुलांना शाळेतही नेऊन सोडतात. आताच्या पतिव्रतांना टेन्शनच राहिलं नाही पहाटे उठायचं.